नीट यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे नीट परीक्षा आयोजित करण्याची आणि पूर्ण करण्याची प्रक्रिया दरवर्षी संस्थात्मक कशी केली जाईल या दृष्टीनं यंत्रणेच्या तपशीलवार मांडणीसाठी एक स्वतंत्र प्रतिज्ञापत्र 6 आठवड्यांच्या आत दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला दिले आहेत। विशेष प्रशिक्षित कर्मचारी आणि तज्ज्ञांच्या व्यापक रचनेद्वारे राष्ट्रीय चाचणी संस्थेमध्ये संस्थात्मक अनुभव आणि कौशल्य कशाप्रकारे विकसित केलं जाईल हे या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत। 2024 आणि 2026च्या नीट परीक्षा वादांसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी NTAकडे आवश्यक भौतिक तसंच बौद्धिक क्षमता असेल हे सुनिश्चित केलं पाहिजे असं न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या पीठानं म्हटलं आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालयानं NTA आणि उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष डॉक्टर K राधाकृष्णन यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची नोंद घेतली। विशेष म्हणजे परीक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पंतप्रधान स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती केंद्राचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली। नीट पेपरफुटी प्रकरणातील त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करण्यावर भर देत असे काही घडल्यास ते केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांसाठीही अत्यंत क्लेशदायक ठरतं असं या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सांगितलं। जोपर्यंत खरी जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत खरी समस्या थांबणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। उच्च न्यायालयात